मी आज मस्साजोग ग्रामपंचायतच्या पोटनिवडणूक 2026 साठी सर्वसाधारण या प्रवर्गातून सरपंच पदासाठी मी माझा स्वतःचा अर्ज या ठिकाणी भरलेला आहे। काय एकीकडे मस्साजोगची निवडणूक आहे, या संतोष देशमुखांना आदरांजली बिनविरोध व्हावी अशी वारंवार मागणी केली जाते, तर देखील तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। 9 डिसेंबर 2024 ला संतोष देशमुखचे निर्गुणपणे हत्या झाली। त्या प्रकरणात पहिल्या दिवशीपासून गावातल्या प्रत्येक व्यक्तीनं त्यांच्या पूर्णपणे खंबीरपणे लोक पाठीशी उभे राहिलेत। त्यावेळेस कुठल्याही गावातल्या माणसानं जात भेद गटपट कुठेही बघितलं नाही। त्यावेळेस आमच्या सगळ्या गावाचा एकच उद्देश होता, संतोष देशमुखला न्याय द्यायचा। तो आजही आहे आणि उद्याही आमच्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीची तीच मागणी असेल की संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत आमचं गाव पूर्णपणे एक आहे। परंतु हा राजकीय भाग आहे, राजकीय भागामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला अधिकार आहे। त्याच्यामुळे माझी इच्छा आहे निवडणूक लढण्याची, त्या दृष्टिकोनातून मी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आज तुम्ही अर्ज दाखल केला, तुमचे ठरल्या निवडणूक लढवायचं, हो। देशमुख कुटुंबियांनी किंवा संतोष देशमुखांच्या पत्नीने तुम्हाला जर विनंती केली तर तुम्ही माघार घेता? नाही घेणार। मीच माझ्या बहिणीला विनंती करणार आहे। त्यांच्यावर खूप मोठं दुःख झालंय, कारण ग्रामपंचायतच्या इलेक्शन किंवा सरपंच पदाच्या भूमिकेतून आमच्या मेव्हण्याची हत्या झाली त्या ठिकाणी। मग एवढं मोठं दुःख कोसळलं असताना आमची अपेक्षा आहे, म्हणजे वैयक्तिक माझी सांगतो की त्यांनी आमच्या मेव्हण्याच्या ह्याच्यामध्ये निकाल लागेपर्यंत त्यांनी ह्या प्रक्रियेपासून बाहेर राहायला पाहिजे। पूर्ण गाव त्यांच्या पाठीमागे आहे त्या प्रक्रियेमध्ये, त्याच्यामुळे त्यांनी त्या प्रक्रियेतून बाजूला राहून त्यांनी फक्त त्यांच्या पतीला न्याय कसा भेटल ह्या दृष्टिकोनातून त्यांनी काम करायला पाहिजे। गावाचा काय विकास होणं बाकी आहे आणि काय विकास तुम्ही करणार? गावामध्ये आमच्या इथं 2-3 वस्त्या अशा आहेत, त्या वस्त्याला अजून पाणी पुरवठ्याची सोय नाही। आज बी लोक ते हंड्या गागर घेऊन पळतात। आमच्या गावामध्ये पैसा वस्ती असेल, खमदारा वस्ती असेल, धनगर शेत वस्ती असेल, सुतार शेत वस्ती असेल, आरंगाव शेत असेल, काळाखडक शेत असेल, आंबे शेत असेल, ज्योतिबा मंदिर ते आंबस शेत असेल, या वस्तीला अजूनही चांगल्या प्रकारचे रस्ते नाहीत। त्या रस्त्याची सोय आम्हाला करायची। गावामध्ये अजून मस्साजोग ते राज्यमार्ग आपलं नॅशनल हायवे 548 ते मस्साजोग हा रस्ता खराब झाला आहे, तो रस्ता तयार करायचा आहे। पुन्हा गावामध्ये अजून काही ठिकाणी बंधाऱ्याची कामं करणे गरजेचं आहेत, ते काम आम्हाला या माध्यमातून करायचे आहेत।